नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या चॅप्टर मधील डिव्हिजन हा पॉईंट आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेणार आहे की जेणेकरून आपल्याला जे पण पार्ट्स आहेत त्याचे किती वेळा मॅचिंग करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर संख्या आपण घेतली असेल, समजा उदाहरणार्थ दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या कशा लावायच्या याच्या संदर्भात आपण काही बघणार आहोत. पेअर ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम टू ग्रुप्स इन डिफरंट वे, म्हणजे आपण कशा प्रकारे आपण पेअर लावू शकतो, कशा प्रकारे आपण त्याचं वेगळ्या पद्धतीने आपण त्याचं कॉम्बिनेशन करून आपण त्याचा वापर करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे की जेणेकरून तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषयामध्ये ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता बघा, एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल मध्ये आहे अजय wants to travel light, so he took with him 3 shirts. One is red, one green and one blue, and two pairs of trousers. आता त्यामध्ये ट्राउजर्स आहे वन व्हाईट अँड वन ब्लॅक. हाऊ मेनी डिफरंट वे डज ही हॅव टू पेअरिंग ऑफ अ शर्ट विथ ट्राउजर्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अजय हा एक मुलगा आहे. तो प्रवासाला जाण्यासाठी कमीत कमी सामान न्यायचं आहे त्यांना, म्हणून त्याने एक लाल शर्ट, एक ग्रीन आणि एक म्हणजे लाल, हिरवा आणि निळा असे 3 शर्ट आणि एक काळी आणि एक पांढरी अशा 2 पॅन्टा त्यानं नेलेल्या आहेत. तर तो शर्ट आणि पॅन्ट च्या जोड्या किती प्रकारे वापरू शकतो. आता त्याला किती प्रकारे वापरता येतील बघा. आता इथं सगळ्यात महत्वाचं, त्यांना आपण शर्टला एस म्हणू, त्याला आपण एस म्हणजे शर्ट म्हणू, आणि ट्राउजरला आपण टी म्हणू. आता हे किती प्रकारे वापरू शकतो, किती प्रकारे पॉसिबल आहे, त्याला किती प्रकारे पॉसिबल आहे ते आपण बघू. बघा, समजा 3 आहेत, एक रेड, ग्रीन आणि ब्ल्यू आहे, बरोबर. आता रेड शर्ट आहे आणि परत रेड शर्ट आहे, कारण पॅन्टात 2 आपण पॅन्ट लिहिलं नाही. एक आपण इथं ब्लॅक पॅन्ट वापरू शकतो, ब्लॅक ट्राउजर, आणि दुसरी व्हाईट. म्हणजे रेड या शर्टवर ब्लॅक आणि व्हाईट असं, रेडवर एकदा ब्लॅक आणि रेडवर एकदा व्हाईट असा ट्राउजर वापरू शकतो. दुसरा आहे ग्रीन शर्ट आहे, त्याच्यावर एक ब्लॅक ट्राउजर किंवा व्हाईट ट्राउजर वापरू शकतो. त्यानंतर कुठला आहे ब्ल्यू शर्ट आहे आणि ब्ल्यू शर्ट आहे, त्याच्यावर ब्लॅक ट्राउजर किंवा व्हाईट ट्राउजर असं वापरू शकतो. म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा अजय आहे तो आलटून पालटून 6 डिफरंट पेअर, म्हणजे 6 प्रकार तो ते पॅन्ट शर्ट वापरू शकतो.
आलटून पालटून. म्हणजे त्याच्यावर रेड पॅन्ट रेड शर्ट असेल तर ब्लॅक पॅन्ट घालू शकतो, किंवा रेड शर्ट असेल तर व्हाईट पॅन्ट घालू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण बघितलं की तो अशा प्रकारे आपण पेअरिंग करता आलं पाहिजे, की 3 पॅन्ट आणि 2 शर्ट आहेत, तर यांचं पेअरिंग आहे ते 6 प्रकारे झाले. तर ते मित्रांनो समजा अशा प्रकारचे असेल, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारतात की याचं पेअरिंग कसं असतं. तर आपण ह्याचा 3 शर्ट आणि 2 पॅन्ट आहेत, ह्याचं पेअरिंग जर आपण बघितलं तर 6 प्रकारे होऊ शकतं. म्हणजे याचा प्रकारे अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहेत, तर आपल्याला समजलं पाहिजे. तर आपण म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतंय की 3 शर्ट आहेत, शर्टची संख्या आहे 3 आहे आणि ट्राउझर संख्या 2 आहे. तर टोटल किती प्रकारे आपण त्याचा पेअर करू शकतो. तर पेअर करताना 3 मल्टिपल बाय 2 करा, म्हणजे 6 प्रकारचे पेअर करू शकतात. समजा उदाहरणार्थ आहे, 3 बॅट आहेत, समजा बॅटा 3 आहेत आणि बॉल सुद्धा समजा बॉल बी 3 प्रकारचे आहेत आणि बॅटाही 3 प्रकारचे आहेत. बॅट जे आहेत, BAT बॅट जे आहेत 3 प्रकारचे आहेत, बॉल सुद्धा 3 प्रकारचे आहेत. तर किती प्रकारे पेअरिंग करू शकतात. तर पेअर करू शकतात ते 3 मल्टिपल बाय 3, तर 3 3 9 वेळा मल्टिप्लिकेशन करू शकतात. म्हणजे 9 प्रकारे ते पेअर करू शकतात. उदाहरणार्थ 3 मुलं आहेत, म्हणजे बॉय समजा 3 बॉयज आहेत आणि समजा कॅप बघितलं आपण, कॅप जर 5 प्रकारचे कॅप असतील, तर किती प्रकारे हे एकमेकाशी आलटून पालटून करून किती प्रकारे पेअर होऊ शकतात. तर हे पेअर होऊ शकतात, तर 3 मल्टिपल बाय 5 म्हणजे 5 3 15, म्हणजे 15 पेअर होऊ शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेवढी संख्या आहेत, म्हणजे विद्यार्थी सांगता येतं बॉयज आणि कॅप आहे, म्हणजे मुलांच्याने हॅट जी टोपी आहे त्यांची संख्या तुम्हाला दिली, तर यांचं पेअरिंग किती होऊ शकतं. तर तुम्हाला पेअरिंग करताना मल्टिप्लिकेशन सरळ करा, याचा गुणाकार करा, तुम्हाला त्याचं पेअरिंग होतं किती 15 प्रकारे पेअरिंग करू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या काय पुस्तकामध्ये हाऊ मेनी वे टू हाऊ मेनी वे टू फॉर्म पेअर्स. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ते ऑब्जेक्ट कसा दिलाय, ते आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण लिहू शकतोय. आता अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 17 मध्ये दिले ऑब्जेक्ट इन वन कलेक्शन, ऑब्जेक्ट इन द अदर कलेक्शन, हाऊ मेनी वे टू फॉर्म पेअर्स. अशा प्रकारचा प्रश्न आहे. समजा 3 दिलाय पहिले कलेक्शन, दुसरं 2 आहे, तर किती प्रकारे आपण पेअर होऊ शकतो. तर 3 गुणिले 2, 3 दुणे 6 प्रकारे करू शकतो. इथं 5 पेअर आहेत, इथं 2 कलेक्शन आहेत, म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहेत 5, दुसरा ऑब्जेक्ट आहेत 2, तर 5 दुणे 10, ते पेअर 10 होऊ शकतात. पहिला ऑब्जेक्ट 2 आहे, दुसरा ऑब्जेक्ट 4 आहे. हाऊ मेनी पेअर्स, 4 दुणे 8, आपण 8 पेअर करू शकतो. पहिला ऑब्जेक्ट 3 आहे, दुसरा ऑब्जेक्ट 4 आहे, यांचं किती आपण पेअर करू शकतो. तर 4 त्रिकोण 12, तर याचं आपण 12 पेअर्स करू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर ऑब्जेक्ट दिला असेल तर ऑब्जेक्टचं आपण जर पेअर्स करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करता गुणाकार करता आला पाहिजे. तर याचा आपल्याला असं लक्षात ठेवता येतील, 2 समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारचे तयार होणाऱ्या जोड्यांची संख्या ही दोन्ही समूहातील वस्तूंच्या संख्येच्या गुणाकारा एवढी असते. म्हणजे जेवढे कलेक्शन असते त्या 2 संपूर्णच्या वस्तूंच्या गुणाकाराच्या एवढे असते, हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर पाहूया आपण जे चॅप्टर नंबर महत्वाचा जो आहे, चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, त्यामधला हा थोडासा बारकासा पॉईंट होता की आपण ग्रुप कसं तयार करायचं. आता आपण बघणार आहोत भागाकार कोणत्या पद्धतीनं करायचा. आपण साधे भागाकार करून आपण मोठ्या भागाकारापर्यंत जायचं आहे. तर पाहूयात आपण डिव्हिजन पान नंबर 18 वर, तुमच्या पुस्तकात पान नंबर 18 वर हा डिव्हिजन हा पॉईंट आहे. आता डिव्हिजन याचा अर्थ भागाकार. तर भागाकार आपला सर्वांना करता आला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना भागाकार येतोय असं गृहीत धरून, कारण येतात 4थी पर्यंत भागाकार आपल्याला झालेला आहे. तर भागाकार जर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाढेपाठांतर असणं अत्यावश्यक आहे. ज्यांना पाढेपाठांतर आहे अशा विद्यार्थ्यांना भागाकार इझी जाऊ शकतो. तर आपण एक साधा भागाकार घेऊ, त्यानंतर आपण दुसरा भागाकार घेऊ. उदाहरणार्थ समजा 35/5 आहे, म्हणजे 35 ला 5 न भागायचं आहे. 35/5 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 35/5. म्हणजे आपण असं लिहिल्यानंतर याचा भागाकार करताना 35 या संख्येला 5 न भागायचं. त्याला 5चा पाढा पाठ आहे. म्हणजे पहिल्यांदा आता एक जी पहिली संख्या घेतली की 3 आहे, पण 5 मोठी संख्या आहे, 3 लहान संख्या आहे, पण आपण 2 एकदम संख्या.
पहिल्यांदा ज्यावेळेला आपण भागाकार करतो त्यावेळेला तुम्ही 2 अंकी 3 अंकी कितीही अंक एकदम घेऊ शकता. त्यानंतर जर आपण भाग घालवतो तर भाग एक संख्येचं घालावायचं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदाच आपण बघायचं की एक संख्येला घालवायचं 2. पहिल्यांदा किती संख्या घालावायचं डायरेक्ट तुम्ही 7 5 35 तुम्ही लिहू शकता. परंतु ज्यावेळेला पुढचा समजा अंक असेल, समजा इथं पुढचा अंक आला तर आपण त्याला भाग घालवताना एकच संख्या घ्यायची असते, 2 घ्यायचं नाही. तर 7च्या पाड्यामध्ये 35 कुठं आहे तर 7 5 7 35 म्हणजे 7 वर आलं आणि इथं 35 इथं बाकी झाली 0. म्हणजे हेच एक्झाम्पल समजा असं असतं 357 भागिले 5 असं असेल तर 357 ला 5 न भागायचं. तर मी आता 5 न 3 ला घालवतो तर 5 7 35 5 7 35 केलं, परत राहिलं 0, परत पुढचा अंक घेतला 7, एकच अंक घेतला 7 घेतला तर 7 न 5 लागलं की 7 1 5 1 5 म्हणून 5 झालं, राहिलं 2. म्हणजे हा भागाकार झाला. आता आपल्याला अशा प्रकारचे भागाकार आपल्याला बघायचे आहे की 5चा पाडा पाठ असेल तर आपल्याला भागाला इथला पाडा जो आहे तो पाठ असणं अत्यावश्यक आहे. समजा पाठ नसेल तर पाडा कसा करायचा हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. समजा उदाहरणार्थ आता समजा मला सांगितलं 32चा पाडा. आता 32चा पाडा आपल्याला येतच नाही, 32चा पाडा माहितीच नाही. तर 32चा पाडा तयार करत असताना सगळ्यात महत्वाचे की यात 32च्या असं एक रेष मारा आणि ह्या 2चा पाडा लिहा. बे के बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे पंचे 10, बे सक्क 12, बे साती 14 असं पाडा. इथं 3चा पाडा घ्या. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21. आता ह्यांचा इथं लिहायचं जायचं आहे पुढं आणि त्याची लिहिणार ते पाडा तयार होणार आहे. बघा 32 1 32, हे 4 32 2 64, 32 त्रिक 96, 32 चौक 128. आता हे 0 आहे ते 0 लिहायचं, एक आहे तिकडे हातच्या घ्यायचा, 32 पंचे 160. आता हे 2 आहे तिथे लिहायचं, हे एक आहे ते 8 19 करायचं, त्याला 19, हे 7 आहे ते घ्यायचं, हे 2 आहे तिकडे, एक आहे तिकडे गेलं तर 22. म्हणजे हे 32चा पाडा तयार झाला. म्हणजे ह्या 32चा पाडा तयार झाला की आपण माहिती भागाकार करू शकतो. आता बघा 32चा एक पाडा आपण घेऊ, समजा 9783. आता 9783 या संख्येला 32 न भागायचं. आता 9783 भागिले 32 केलं. आता 32 गुणिले किती बघा 32 पाडा इथे लिहिलाय, 32 1 32 64 96 म्हणजे 3 नंबरला आहे म्हणून 3 भाग गेला. 32 त्रिक 96 आहे म्हणून ते 96 गेलं, राहिला 1 राहिला, पुढचा अंक उतरून घेतला 8. आता 32 न 18ला भाग जात नाही म्हणून 0 न भाग घालवायचा. भाग जात नाही म्हणून लगेच पुढचा अंक घ्यायचा नाही, 0 न भाग 8 भाग जात नाही म्हणून 0 घेतला, 0 न भाग गेला म्हणून इथं 18 आहे तसंच राहिलं. नंतर पुढचा गट उतरून घ्यायचा, इथं झालं 3. लक्षात येते. आता 32 किती 183, आता 183 कुठं आहे 192 आहे, डायरेक्ट 160 आहे. किती नंबरला 1 2 3 4 5 नंबरला आहे म्हणून 5 न भाग गेला. 32 5 160 म्हणून 160 न भाग गेला, ते इथे गेलं 3 आहे त्याचं राहिलं. 8 मधनं 6 गेलं की 2 राहिलं आणि 0 राहिलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही राहिली बाकी, हा आहे भागाकार. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन आणि रिमाइंडर, ह्याला म्हणतात रिमाइंडर. आणि ह्याला म्हणतात, तुम्हाला सांगितलं क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहा तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हा क्वेश्चन आहे आणि रिमाइंडर, तुम्हाला क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहा तर तुम्हाला क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहिता आला पाहिजे. आता विद्यार्थी दुसरा एक्झाम्पल बघूया की दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे 4254 भागिले 25. आता विद्यार्थ्यांनो 25चा पाडा आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. 4254 ला 25 न भागायचा आहे. आता 25चा पाडा आपल्याला माहिती पाहिजे. 25चा पाडा मी इथे लिहितोय, 25 1 25, 25 2 50, 25 1 75, 25 चौक 100, 25 5 100, 25 सक्क 150, 25 पाऊण 200, 25 8 200, 25 9 200, 25 250. आता 25 ना 2 संख्या पहिली 42 आहे म्हणजे 25 1 25, 25 1 25, 25 2 50 होते म्हणजे 25चा पाडा 25 1 25. आता 25 1 25 नंतर भागलं
तर 25 जर भागलं तर आपल्याला याचा वजाबाकी किती, एक वजाबाकी केली किती, 12 5 गेले की 7 राहिलं, ते एक 17 राहिलं. पुढचा एक अंक घेतला की 175 झालं. आता 175 कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5 6 7 25 7 175, म्हणजे 25 7 175 शून्य आलं. बाकी पुढचा अंक घेतलं 4. तर 4 न भाग जातो का, 4 न भाग जात नाही, म्हणून आपण 0 न भागावर वजा, मग तो 0 न भाग गेला, नंतर 4 राहिले, ही बाकी राहील. म्हणजे 25 गुणिले 170 हा भागाकार आहे. इथं 4 राहिले आहेत ना, 4 न भाग जात नाही, म्हणून तसंच 4 ठेवायचं नाही, त्याला 0 न भागावायचा, आणि नंतर जे राहतं 4 ते म्हणायचं, त्याला म्हणायचं रिमाइंडर, त्याला म्हणतं कोशंट. आता ते 4 आहेत, मग 4 न भाग जात नाही म्हणून तसं ठेवायचं नाही, कारण 17 होतं इथं, मग इथं 0 भाग करावा पाहिजे, म्हणून इथं 0 झालं, म्हणून 0 भाग गेला. नंतर जे भाग राहतो ते इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला राहिलं असणं अत्यावश्यक आहे. तर त्याच्यात अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना भागाकार कशा प्रकारे असतो, गुणाकार कशा, म्हणजे भागाकार कशा पद्धतीने केला जातो. गुणाकाराचाच एक भाग म्हणजे भागाकार आहे, कारण ज्याला गुणाकार येतो म्हणजे पाढेपाठांतर असतात त्या विद्यार्थ्याला भागाकार करता येतो. भाग घालवणे याचा अर्थ समान वाटणी करणे. याचा अर्थ काय असं, याचा अर्थ आहे बघा, 4254, 4200, समजा एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला असं असेल, 4254 वस्तू आहेत, 25 जणांना समान वाटायचं असेल तर किती जणांना ते पूर्णपणे समान वाटले जातील आणि किती शिल्लक राहतील. त्याचा अर्थ 170 जणांना 25 जर वाटलं तर 170 जणांना समान वाटले जातील आणि त्यातलं 4 वस्तू शिल्लक राहतील. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. समजा सांगितलं 9783 वस्तू आहेत, 32 जणांना समान वाटायचं आहे, तर प्रत्येकाला किती वस्तू मिळतील आणि शिल्लक किती राहतील. तर 9783 एवढ्या वस्तू आहेत, 32 जणांना समान वाटायचं आहेत, याचा अर्थ त्या प्रत्येकाला 305 विद्यार्थ्यांना किंवा 305 जणांना वस्तू सारख्या प्रमाणात जातील आणि आपल्याला जवळ 23 वस्तू शिल्लक राहतील. म्हणजे विद्यार्थ्यांना हे सगळ्यात महत्वाचं आहे. समजा उदाहरणार्थ सांगितलं 35 चॉकलेट आहेत आणि 5 जणांना समान वाटायचं असेल तर प्रत्येकाला किती चॉकलेट जाऊ शकतात. तर 35ला 5 ने तुम्ही भागलं तर प्रत्येक विद्यार्थ्याची, एका विद्यार्थ्याला 7 चॉकलेट जाऊ शकतात. असे 5 जणांचं बघितलं की 7 5 35, म्हणजे हे आपल्याला गोष्टी समजणं अत्यावश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीने आपण ह्याचं भागाकार करतो आणि त्याचं शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने तयार होतं हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर पाहूया यातलेच काही प्रश्न जे इम्पॉर्टंट आहेत ते गोष्टी आपण बघायच्या आहेत. एक एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल आहे डिवाइड 9842 भागिले 45. आता 45 पाडा आपल्याला माहित असणं अत्यावश्यक आहे. 25 पाडा माहित असेल तर 25 पाडा तयार करा. 45 रेश मारा. 5 1 5 5 10 5 1 15 5 1 20 25 30 35 4 4 4 12 4 4 16 4 25 4 4 24 4 28. पुढे पाडा तयार केला. 45 गुणे 90, हे 5 तर 13, हे 20 असं तर 16 18, हे 5 इथंच 22 0 27 5 28 29 31, म्हणजे अशा प्रकारे पाडा तयार होतो. तर आपल्याला 9842 ला 45 न भागायचं. आता भागत असताना पहिली संख्या 9 आहे, ही लहान संख्या आहे म्हणून 0 न भाग जातो, म्हणून 0 न भाग घेतला, 9 गेला, पुढचा अंक उतरून घेतला 8. 45 दोन्ही 90 आहे, 45 ते 135 म्हणजे 45 दोन्ही 90, म्हणजे 90 2 न भाग गेला, वजाबाकी केली 8 आली, 8 मधून 0 गेले की 8 मधून 0 गेली 8 राहिलं, 90 9 गेली की 0 राहिलं. पुढचा गट उतरून घेतला, एकच संख्या घेतली ती आहे 84. तर 84 म्हणजे 45 दोन्ही 90 आहे, 84 आहेत नाही, मग 45 1 45 न 45 न भाग गेला. आता 4 मधून 5 आहे त्यामध्ये 14 झालं, 14 5 गेले की 9 राहिलं, इथे झालं 7, 7 मध्ये 4 गेला की 3 राहिलं,
पुढचा अगर उतरून घेतला तो आहे 2. आता बघितलं की 45च्या 392 कुठं आहे तर इथं 45च्या पुढे एक घ्यायला लागतोय. झाले 40, 45 आणि 832 झालं की 0 हे 4 इथं आलं 6 आणि इथं म्हणजे 45 8 360 यांची वजाबाकी केली 2 मध्ये 0 गेले की 2 राहिलं 7 न 3 90 6 गेले की राहिलं 3 0 म्हणजे बाकी राहिली 32. पूर्ण भाग गेला 218चा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचं क्वोशंट आहे तो आहे 218 आणि रिमाइंडर आहे 32. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाढे तयार करता आले पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाढे जर याला पाठ करता येतात तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सहज शकतात. तर आपण बघूया एक दुसरं एक्झाम्पल, ते शाब्दिक उदाहरण तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे. अशा प्रकारचे एक प्रश्न आपण बघूया. इफ 35 kilogram of wheat cost 910 rupees. What is the rate of wheat per kg? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे की प्रश्न आहे इफ 35 किलोग्राम ऑफ wheat 35 किलोग्राम wheat cost 910 rupees. What is the rate of wheat per kg? म्हणजे 35 किलो गव्हाची किंमत 910 रुपये आहे. तर गव्हाचा दर काय? याचा अर्थ काय? गव्हाचा दर याचा अर्थ पर केजी तर प्रत्येक किलोला किती रुपये असणार आहेत हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की 35 किलो गव्हासाठी 910 रुपये द्यावे लागतात. तर एका किलोला किती द्यावं लागेल? तर रुपयाला किलोनं जर भागलं तर आपल्याला एका किलोची किंमत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला 910 रुपयाला 35 किलो गव्हानं भागायला लागणार आहे. म्हणजेच याचा भाग आपला करताना 910 भागिले 35 करावं लागणार आहे. आता 35चा पाडा तर माहित पाहिजे, तर आपण 35 पाडा तयार करा. 35 मध्ये रेश मारा. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिके 15, 5 चोक 20, 5 5 25, काय म्हणते 30. 3चा पाडा 3 3, 3 दुने 6, 3 त्रिके 9, 3 चोक 12, 3 5 15, 3 संग 18. आता इथे केलं की 35 आहे तसं झालं. हे 0 इकडे आलं, हे इकडे गेले की 7 झालं, 25 70. हे 5 आहे तसं झालं, हे इकडे गेला की 10 झालं. हे 0 आहे तसंच 2 इकडे गेले की 14 झालं. हे 5 आहे तसं झालं, हे 2 इकडे गेले की 17 झालं. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये 35 आणि पहिला एक अंक आहे तर 0 भाग गेला, म्हणजे 0 भाग गेला तर 9 आहे तसं झालं. पुढचा एक अंक उतरला 91 झालं. आता 35 दुने 70, 35 त्रिक 105 आहे, म्हणजे 35 त्रिकनं भाग जात नाही तर 35 दोन्ही जातो. 35 दोन्ही 70. वजाबाकी केली, 1 0 गेलं, एकच राहिलं. 9 7 गेलं तर 2 राहिलं, 21 झालं. परत 0 आहे तो उतरून घेतला, 210 झाला. म्हणजे 35 दुने 70, 35 त्रिक 105, 35 चौक 140, 35 5 175, 35 सक 210. इथं 3, 5 5 5 10 5 25 5 5 5 30. म्हणजे अशा प्रकारे पाडा तयार केला की 210 6 नंबर येते. म्हणजे 25 सक 210, 25 सक 210 म्हणजे उत्तर आलं 0. म्हणजे एका किलोची किंमत आहे. आपल्याला इथं उत्तर लिहू शकतो. त्याचं एक उत्तर आहे पर केजी द रेट ऑफ पर किलोग्राम ऑफ व्हीट. लिहिताना द रेट ऑफ पर किलोग्राम ऑफ व्हीट is 26 rupees.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत की गव्हाचा दर आपल्याला काढता आला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्न इझी स्वरूपात सुटले पाहिजेत. इम्पॉर्टंट आपल्याला पाढा तयार करता आला पाहिजे. ज्यांना पाढा तयार करता येतं अशा प्रकारचे प्रश्न आपण इझी सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एक दुसरं एक्झाम्पल बघू. समजा एक एक्झाम्पल आहे. एका टोटल 32 बॉल आहेत. 32 बॉल ची खरेदी किंमत 32 बॉलची किंमत आहे, रेट आहे 32 बॉलचे रेट आहे तो आहे 1284 रुपये. रेट आहे 1284 रुपये. तर एका बॉलची किंमत किती? 32 बॉल आहेत त्याची किंमत आहे 1284. तर एका बॉलची किंमत किती? अशा प्रकारचे प्रश्न असेल तर आपण बघा 1284 ला 32 न भागाकार करायचा. 32चा पाडा लिहायचा आहे, उभी रेष मारा. बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 5 10, बे 6 12, बे 7 14. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. 32 आहे तसंच 32 64 96 128 हे 0 आहे इकडे 160. 2 आहे तसंच इकडे 192 हे 4 असं इकडे 224. आता 1284 ला जर 32 न भागलं तर पहिला भाग जाणार 0 म्हणजे 0 गेला 1 आला. पहिला भाग गेला 0 न गेला 0 आला 1 आला. पुढचा अंक उतरून घेतला 2, परत बघितला परत 0 न भाग गेला, कारण 32 लहान संख्या 12 32 मोठी आहे म्हणून 0 न भाग गेला. मग राहिलं 12. मग पुढचा अंक उतरून घेतला ते झाला 128. आता 128 किती नंबरला आहे तर 1 2 3 4. तर हा 4 नंबरला आहे. 4 नंबरला आहे तो 128 आहे. म्हणजे 32 चौक 128 म्हणजे 32 चौक 128. राहिलं 0 0. परत उतरून घेतला 4. 4 नंबर होता म्हणून 0 ने भाग गेला, परत 0 ने भाग घेतला, बाकी राहिले 4. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न असला तर एका बॉलची किंमत 40 रुपये आहे आणि त्याची बाकी 4 राहते. म्हणजे पुढचा आहे ते पॉईंटमध्ये येऊ शकतं. म्हणजे आपण एक अशा अंदाजे प्रकारचे एक्झाम्पल घेतलं होतं की आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. तर समजा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला पाढे तयार करता आले पाहिजेत. तर पाढे करत असताना अशा पद्धतीने पाढे तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला पाढे पाठांतर असणं अत्यावश्यक आहे. जर पाढे पाठांतर नसतील तर विद्यार्थी मित्रांनो पाढे कसे तयार करायचे हे तुम्हाला सांगितले आहे. तरी सुद्धा जर पाढे पाठांतर 1 ते 10 पर्यंत जर पाढे पाठांतर असतील तर कोणत्याही प्रकारचा पाढा आपल्याला तयार करता येतो. पाढा तयार करत असताना 2 अंकी संख्या असतील तर 2 अंकी संख्येमधला एकक स्थानचा अंक आहे त्या एकक स्थानचा अंक पाढा म्हणत जायचं आणि त्या प्रकारे पाढा लिहायचं. उदाहरणार्थ तुम्हाला 65चा पाढा 65 न भागायचा आहे तर 65चा पाढा माहित नाही तर मध्ये रेष मारा. 5चा पाढा लिहा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30 असं जर लिहायचं. आणि इकडे 6चा पाढा लिहा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36. आज जेव्हा आपण पाढा लिहिणार आहे तेवढा हे 5 एकस्थानचा आहे तसंच यायचा. दशस्थानी 6 आहे तर आहे तसं 65 झालं. हे 0 आहे एकस्थानचा 0 लिहा. हा 1 दिलाय तो इकडं हातच्या द्या. 12 ने 1 13 झालं म्हणजे हे 130 झालं. 5 आहे तसंच घ्यायचं. 1 आहे तो 18 मध्ये मिळवला तर 19 झालं. हे 0 आहे तसंच घ्या. 2 हा 24 मध्ये ऍड करा तर झालं 26. हे 5 आहे तसंच लिहा. 2 30 मध्ये ऍड करा झालं 32. 0 आहे तसंच लिहा. 3 36 मध्ये ऍड करा झालं 39. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 65चा पाढा इथे तयार झाला. 5 1 65, 65 2 130, 65 3 195, 65 चौक 260, 65 5 335, 65 6 390. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे पाढे आपल्याला पाढे तयार करता येतात आणि हे पाढ्याचा वापर करून आपण भागाकार करू शकतो. म्हणजे कोणत्याही संख्येला भाग घालत असताना पाढे पाठांतर असणं अत्यावश्यकच आहे. भागाकार करताना एक एक संख्या घ्या. एक संख्येला जर
सगळ्यात मोठा आहे की पाढे भाग घालत असताना ज्यांना भाग घालावायची ती संख्या मोठी पाहिजे. जर ती मोठी नसेल तर आपण 0 भाग घालतो. जसं आपण या एक्झाम्पलमध्ये बघितले 35 घेतला, 35 ने 910ला भागाकार करायचा आहे. नवी लहान संख्या आहे म्हणून आपण 0 भाग गेला. हे एक एक संख्या घेत गेले तरच आपला एक्झाम्पल परफेक्ट होऊ शकतं. अन्यथा एक्झाम्पल परफेक्ट होऊ शकत नाहीत हे लक्षात घ्या. कारण अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात. काही एक्झाम्पल फसवी एक्झाम्पल सुद्धा असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवला की एक एक संख्या आपण खाली उतरत नेल्या आणि भाग घालवत गेलो तर कोणत्याही प्रकारचा भागाकार आपला चुकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.